झालं म्हणून मी पारमार्थिक आहे असं नाहीये। मग मला काय मिळतं याच्यावर परमार्थ ठरत नाही, मला मिळालेलं मला जगाला देता येतं की नाही याच्यावर परमार्थ। मला ज्ञान झालं तर मी पारमार्थिक नाही, पण मला झालेलं ज्ञान मला जगाला देता आलं पाहिजे। सेवितो हा रस हा एक भाग आहे, पण परमार्थाची परिपूर्तता वाटितो आणि का याच्यामध्ये हे लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला बर गंमत अशी आहे, ज्याला वाटण्याची इच्छा आहे ना त्यालाच मिळतं, सगळ्यांना मिळत नाही। मिळाल्यानंतर वाटण्याची बुद्धी होणं वेगळं, पण ज्याच्या जवळ वाटण्याची बुद्धी आहे ना त्यालाच मिळतं। पुरुषार्थ सिद्धी चौथी येऊने आपुल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगा देत, सगळ्या जगाला देत महात्म्य निघतात म्हणून त्यांना मिळतं। देणारी देण्याची वृत्ती असावी म्हणजे परमात्मा देतो, ठेवण्याची वृत्ती असली परमात्मा देत नाही, विस्तार करत नाही। म्हणून काला मिळण्यापेक्षा काला वाटणं अधिकार मोठा आहे। तो काला वाटण्याकरता आपण काय साधन केलं याचं चिंतन तुकोबाराय सांगतात। कारण परमार्थामध्ये साधनेला महत्व, त्याला साधनेचं नियतत्व म्हणतात वेदांतामध्ये। वेदांतामध्ये त्याला साधनेचं नियतत्व म्हणतात। असं साधन निवडता आलं पाहिजे की त्या साधनाने त्या साध्यापर्यंतच नेलं पाहिजे, तर त्याला त्या साध्याचं नियत साधन म्हटलं। विस्तार करत नाही। दुपारची वेळ आहे, वेदांत सांगण्यात तात्पर्य नाही, सूर्य डोक्यावर आहे, अजून जेवण व्हायची आहेत, अशा वेळचा वेदांत पचत नाही। त्यामुळे त्या वेदांतात आपल्याला जाण्याचं कारण नाही। साधन परंपरा आपण लक्षात घ्या, एवढाच मुद्दा मला सांगायचा। कोणतं साधन आपण साधनेचं साधनत्व हे केवळ कृतीवर अवलंबून नाही। ऐका इकडे बघा, साधनेचं साधनत्व हे केवळ कृतीवर अवलंबून नसतं महाराज, कृतीवर अवलंबून नाही, त्याच्या मागे फार मोठा विचार। कोणत्याही आता धावता विचार म्हणून सांगतो, कोणत्याही साधनेचं साधनत्व तीन कारणांवर असतं। एक तर त्यांनी साध्यापर्यंत नेलं पाहिजे, एक दुसरं ते साधन हे शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असलं पाहिजे, आणि तिसरं ते साधन साध्यापर्यंत गेल्यानंतर संपलं पाहिजे, तर त्याला साधन म्हणतात। आता हे कुठं कुठं लावायचं, कसं कसं लावून घ्यायचं याचा विस्तार करायला वेळ नाही माझ्याकडे, पण जे साधन संतांनी आचरलेलं नाही त्याला साधन म्हणता येत नाही। साधन ते की जे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आपल्या जीवनात केलेलं आहे, जे त्याने केलं नाही ते साधन होऊ शकत नाही, जे शास्त्रानुमोदित नाही ते नाही। म्हणून भगवंताला हे बोलावं लागलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थितो। 16वा अध्याय शेवटचा श्लोक, इथं शास्त्राचं चिंतन आहे। आणि दुसऱ्या अध्यायात चला, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं शास्त्र नाही संतांना कळतं, मला कळत नाही, मला कळत नाही। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तस्त्वनयो तत्वदर्शिभिः। ज्ञानोबाराय गोड बोलतात, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती। किती गोड चिंतन ज्ञानोबारायांनी केलं। सलिली पय जैसे एक हो निमिनले असे, हे निवडोनी राजहंसे वेगळे कीजे। अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडते केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवे शायणी। करिता दधिकडसणे मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, ऊस बीज एकवट उपणिता राहे घनवट। उडोते फलकट जाणवाले तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे। ज्ञानोबारायांची गोड भूमिका, गोड गोड गोड। ज्ञानोबारायन एवढं गोड बोलणारा अजून जन्माला आला नाही, पुढे येण्याची शक्यता नाही, हे लक्षात घ्या। ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानेश्वरी सारखं कोणी सांगत नाही महाराज आपल्याला, कोणी सांगत नाही। जाऊ द्या, आता विषयांतर होईल, पण का बोलतो, साधन कशाला म्हणावं। तुकोबाराय म्हणतात, आम्हाला जर काला वाटायचा असेल तर आम्ही काय साधन केलं, कारण परमार्थामध्ये साधनेला महत्व आहे आणि एका विवक्षित साधनाचं साध्य परमार्थामध्ये ठरवलं जातं। त्या साधनापर्यंत साध्यापर्यंत गेला ते साधन संपलं। निष्काम कर्माचरण अंतःकरण शुद्ध करून देतं, संपलं। शुद्ध अंतःकरणामध्ये आम्हाला ज्ञान मोक्ष प्राप्त करून देतात, ज्ञान संपलं।
योग आम्हाला समाधी लावून देतो, योग संपला. पण ही सगळी साधनं जरी मर्यादित असली आणि या साधनांचा अधिकार जरी वेगवेगळा असला तरी तुकोबाराय या अभंगामध्ये असं सांगतात की काला वाटण्याकरता आम्ही जे साधन केलं त्या साधनेच्या अंतरंगात या सगळ्या साधनांचा अंतर्भाव. ऐका, सगळ्यामध्ये. आता याच अभंगामध्ये तुकोबारायांनी तसं सिद्ध करून दिलंय. मला अभंग सगळा सोडवत बसायला वेळ नाही, परंतु तुकोबारायांनी हे बोलून दाखवलं. सर्व साधनाचे साधन, सर्व साधनाचे साधन, सर्व साधनाचे साधन, सर्व साधनाचे नाव काढलं तर मला बोलता येत नाही, एवढे आनंद होतो. काय दोन चार स्वरात काय चाली म्हणता येत असतील ना तर ते केवळ बाबांची उपकार, केवळ. तात्पर्य काय की तुकोबाराय म्हणतात असं साधन आम्ही केलं की ज्या साधनेच्या अंतरंगामध्ये सगळी साधनं येतात. तुम्ही अभंग बघा ना, मी अभंग सोडून देऊन पुढे जातो, मला अडकायचं नाही. दोन गोष्टी पुढे बोलायच्या आहेत, वेळेत संपवतो. तुम्ही चिंता करू नका, अजिबात चिंता करू नका, वेळेत संपवतो. मुद्दा काय आहे बघा. थोडं भगवंताचं चरित्र सांगायचं, थोडा विचार अभंगाच्या संबंधानं बोलायचा, थोडा विचार करा, थोडा दम काढा. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला जी भूमिका सांगतात, असं साधन आम्ही केलं की ज्या साधनेच्या अंतरंगात सर्व साधनांचा अंतर्भाव, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. म्हणून आम्ही काय साधन केलं ते तुकोबाराय बोलतात. त्या साधनेत ज्ञानाचा परिणाम काय झाला? अवघा जनी प्रकाश, हा ज्ञानाचा परिणाम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, हा कर्माचा परिणाम. आणि तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, हा योगाचा परिणाम. कारण सामर्थ्य मिळतं ते योगानं मिळतं. योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत, तुकोबाराय बोलतात. सर्व शक्ती योग भाग्यानं प्राप्त होतात. त्या सर्व शक्ती आम्हाला प्राप्त झाल्या, त्या योगाचा परिणाम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. या भूमंडळावर आम्ही गाढे वीर आहोत असं तुकोबारायांना म्हणायचं नाहीये, चरणाचा अन्वय वेगळा आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे असा अर्थ नाही. या भूमंडळावर जेवढे तेवढे गाढेवीर प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये आम्ही बळी आहोत असा अर्थ. या जगामध्ये जेवढे तेवढे गाढेवीर म्हणून प्रसिद्ध आहेत ना, या प्रसिद्ध असणाऱ्या सगळ्या वीरांमध्ये जर आम्ही बलवान आहोत, आम्ही बळी आहोत, म्हणून असे बलवान आम्ही, आम्हाला ते बळ प्राप्त झालं योगानं, आम्हाला ते ज्ञान प्राप्त झालं त्याच साधनानं, आम्हाला कर्माची अंतःकरण शुद्धता प्राप्त झाली त्याच साधनानं. असं काय केलं आम्ही? तुकोबाराय म्हणतात हा काला वाटण्याकरता आम्ही एकच साधन केलं, कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. अभंगाचं पहिलं कंठी धरिला कृष्ण